आपल्या टॅलेंटला करिअरमध्ये बदलण्याचे 5 सोपे मार्ग. मित्रांनो, आपल्या सगळ्यांकडे काही ना काही खास टॅलेंट असतं. कुणाला गाणं चांगलं येतं, कुणाला चित्रकला, कुणाला स्वयंपाक, कुणी वक्तृत्वात तरबेज असतो, तर कुणी संगणकावर भन्नाट काम करतो. पण दुर्दैवाने आपल्यातील बरेच लोक हे टॅलेंट फक्त छंद म्हणून ठेवतात आणि त्यातून मोठं यश मिळवण्याची संधी गमावतात. खरं तर योग्य पद्धतीने वापरलं तर हाच टॅलेंट आपला करिअर होऊ शकतो. आपण आवडत्या कामातून पैसे कमवू शकतो आणि त्याच वेळी आनंदी जीवन जगू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या टॅलेंटला करिअरमध्ये बदलण्याचे 5 सोपे मार्ग सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातल्या प्रत्येक पॉईंटमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. 1. आपल्या टॅलेंटला ओळखा आणि त्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, करिअर बनवायचं असेल तर पहिलं पाऊल आहे स्वतःचं टॅलेंट नीट ओळखणं. आपल्याला कोणत्या गोष्टीत जास्त आनंद मिळतो, कुठल्या कामात आपण थकत नाही आणि लोक आपल्याला कोणत्या कामासाठी कौतुक करतात, हे बारकाईने बघा. अनेकदा आपण स्वतःच्या टॅलेंटकडे दुर्लक्ष करतो, पण इतर लोक त्यातील चमक ओळखतात. म्हणून स्वतःला प्रश्न विचारा, मला खऱ्या अर्थाने काय जमतं? एकदा टॅलेंट ओळखलं की त्यावर आत्मविश्वास ठेवा. लोक काय म्हणतील याची चिंता करू नका, कारण टॅलेंट फक्त ओळखून नाही तर त्यावर विश्वास ठेवूनच करिअर बनतं. जेव्हा आपण आपल्या कौशल्यावर भरोसा ठेवतो तेव्हाच त्यातून मोठं यश घडतं. 2. टॅलेंट विकसित करण्यासाठी नियमित सराव करा. मित्रांनो, टॅलेंट ओळखणं महत्त्वाचं आहेच, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे त्याचा सतत सराव करणं. एखाद्या छोट्या रोपट्याला पाणी घातलं नाही तर ते कोमेजतं. तसंच सराव नसेल तर टॅलेंटही हळूहळू कमी होतं. रोज थोडा का होईना पण वेळ ठरवून आपल्या कौशल्याला घासून घासून द्या. उदाहरणार्थ, तुम्ही गायक असाल तर दररोज रियाज करा. तुम्ही लेखक असाल तर दररोज लिहा. तुम्ही खेळाडू असाल तर प्रॅक्टिस करा. सरावातूनच परिपूर्णता येते आणि हीच परिपूर्णता टॅलेंटला करिअरमध्ये बदलते. लक्षात ठेवा, टॅलेंट जन्मात असू शकतं, पण त्याला चमक देण्याचं काम फक्त सततचा सरावच करतो. 3. नवीन गोष्टी शिका आणि ज्ञान वाढवा. मित्रांनो, फक्त टॅलेंट असून उपयोग नाही. त्याला योग्य दिशा देण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं आणि लोकांच्या अपेक्षाही बदलतात. जर आपण आपल्या टॅलेंट सोबत नवीन कौशल्य शिकलो नाही तर हळूहळू आपण मागे पडतो. म्हणून नेहमी शिकण्याची तयारी ठेवा. पुस्तकं वाचा, कोर्सेस करा, कार्यशाळेत भाग घ्या किंवा अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या. जितकं जास्त ज्ञान मिळवाल तितकं तुमचं टॅलेंट अधिक मजबूत होईल. उदाहरणार्थ, चित्रकलेत टॅलेंट असेल तर नवीन पेंटिंग तंत्र शिकत राहा. कुकिंगची आवड असेल तर नवनवीन रेसिपीज ट्राय करा. लक्षात ठेवा, टॅलेंटला करिअरमध्ये बदलण्यासाठी शिकणं कधीच थांबवू नका. 4. अपयशाला घाबरू नका आणि त्यातून शिका. मित्रांनो, टॅलेंटला करिअरमध्ये बदलताना अपयश हे नक्कीच येणार, पण अपयश आल्यावर हार मानणं म्हणजे आपल्या टॅलेंटलाच मारणं होय. प्रत्येक मोठ्या कलाकाराने, खेळाडूने किंवा व्यावसायिकाने सुरुवातीला अनेक चुका केल्या आहेत, पण त्यांनी त्या चुका शिकण्यासाठी वापरल्या आणि त्यातून स्वतःला अधिक मजबूत बनवलं. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नवी सुरुवात करण्याची संधी आहे. तुम्ही एखादं गाणं चुकीचं गायला, एखादं डिझाईन बिघडवला किंवा व्यवसायात नुकसान झालं, काही हरकत नाही. त्या अनुभवातून शिकून पुढे आणखी चांगलं करणं हेच खरं यश आहे. लक्षात ठेवा, अपयशाशिवाय टॅलेंट पूर्णपणे घडत नाही. 5. टॅलेंट जगासमोर आणा आणि योग्य प्लॅटफॉर्म निवडा. मित्रांनो, टॅलेंट आपल्या आत जपून ठेवलं तर त्याला कुणीच ओळखणार नाही. म्हणूनच ते जगासमोर आणणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या डिजिटल युगात संधींची कमतरता नाही. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग्स किंवा विविध स्पर्धा हे आपलं टॅलेंट दाखवण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. कुणालाही कळलं नाही तर टॅलेंट अंधारातच राहील, पण एकदा तुम्ही ते दाखवलं की लोक तुम्हाला ओळखतील, संधी देतील आणि करिअरच्या दार तुमच्यासाठी उघडतील. योग्य प्लॅटफॉर्म निवडा आणि आत्मविश्वासाने तुमचं कौशल्य जगाला दाखवा, कारण जग बदलतं ते फक्त त्या लोकांसाठी जे आपलं टॅलेंट दाखवण्याची हिंमत करतात. मित्रांनो, टॅलेंट ही ईश्वराची देणगी असते, पण त्याला घासून हिरा बनवणं हे आपल्या हातात आहे. टॅलेंट ओळखा, सराव करा, नवनवीन शिका, अपयशातून धडे घ्या आणि शेवटी ते आत्मविश्वासाने जगासमोर आणा. जेव्हा आपण आवडीच्या कामातून यश कमावतो तेव्हा आयुष्य खरंच आनंदी होतं. लक्षात ठेवा, टॅलेंट हे फक्त छंद न ठेवता करिअरमध्ये बदलतं, तर ते आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतं. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.